नमस्कार मित्रांनो, आपण या चॅनलवर समृद्धी महामार्गाव्यतिरिक्त महाराष्ट्रात होत असलेल्या इतर प्रोजेक्टवर देखील बोलत आहोत। त्यातीलच मिहान प्रकल्प हा जो नागपुरात साकार होत आहे याबद्दल आपण आज बोलूया। महाराष्ट्रातील बहुचर्चित प्रकल्पापैकी एक मिहान प्रकल्प आहे जो नागपूरमध्ये साकार झालेलाच आहे, पण याची बेसिक माहिती आपण जाणून घेऊया। मिहानचा कन्सेप्ट पुढे आला तो मुंबईत उतरणाऱ्या विमानावरून। मुंबईमध्ये विमानांना इंधन भरण्यासाठी उतरावे लागते। मुंबई हे देशातील सगळ्यात बिझी विमानतळ आहे, मग त्यात इंधन भरण्यासाठी नागपूरला केंद्र करण्यात यावे असे ठरले, जेणेकरून मुंबई विमानतळावरील ताण हा कमी होऊ शकेल। मग पुढे विमानाची देखभाल दुरुस्ती करण्याबाबत विचार पुढे आला। त्यानंतर मग मालवाहतूक केंद्र अर्थात कार्गो हबचा आराखडा तयार करण्यात आला। त्यानंतर यात अजून बदल करून या मिहानला स्पेशल इकॉनॉमिक झोन म्हणजेच सेजच्या अंतर्गत आणण्यात आला। हा मिहान प्रकल्प सुरुवातीला 2000 हेक्टरवर तयार होणार होता, नंतर याची व्याप्ती वाढवण्यात आल्यामुळे हा प्रोजेक्ट 4025 हेक्टरवर साकारला गेला आहे। यातील 1200 हेक्टर जमीन विमानतळ, 200 हेक्टर जमीन रस्ते, 400 हेक्टर IT पार्क, पॉवर हाऊससाठी 52 हेक्टर, तर आंतरराष्ट्रीय शाळांसाठी 10 हेक्टर, तसेच हॉस्पिटलसाठी 60 हेक्टर, तर निवासी व्यवस्था, हॉटेल्स इत्यादीसाठी 1140 हेक्टर जमीन वापरण्यात येत आहे। सध्याचे विमानतळ हे 400 हेक्टरवर आहे, ते आता 1364 हेक्टर पर्यंत वाढवण्यात येणार आहे। याच विमानतळाच्या बाजूला औद्योगिक क्षेत्र साकारले जात आहे, तसेच याला विशेष आर्थिक क्षेत्रात समाविष्ट केले गेलेले आहे। मिहान हे अत्याधुनिक क्षेत्र असणार आहे। यात पाणी शुद्ध करणारे STP प्लांट आहे, तसेच मिहानमध्येच 246 मेगावॅटचा प्रकल्प उभारण्यात येत आहे, जेणेकरून तेथील विजेची गरज ही यातूनच पूर्ण होईल। या प्रकल्पात असणाऱ्या उद्योगमधील नोकरदार वर्गाला येथेच रहिवासी क्षेत्र असणार आहे, तसेच येथे चित्रपटगृह, क्लब, पंचतारांकित हॉटेल पण असणार आहे। एक लक्षात घ्या, मिहान हा प्रकल्प 2 भागात विभागला आहे। यात नागपूरचे आंतरराष्ट्रीय विमानतळ हे कार्गो हब बनवले जाईल, तर दुसरे विशेष आर्थिक क्षेत्र जे की दक्षिण नागपूरच्या टोटल 40.25 स्क्वेअर किलोमीटर एरिया कव्हर करेल। तर कार्गो हब नेमकं काय आहे हे बघूया। नागपुरातील कार्गो हबमधून इलेक्ट्रिक वस्तू, औषधे, अन्य कापडे व अन्य गोष्टी यातून निर्यात व आयात केल्या जातील। या कार्गो हबच्या अंतर्गत खूप जास्त माल हा आपल्याला साठवता येईल। यामध्ये सुमारे 900 ट्रक एकाच वेळेस ठेवता येतील एवढा मोठा वाहनतळ यात असणार आहे। तसेच नाशवंत मालासाठी मोठी शीतगृह उभारले जात आहे। तसेच या लगत एकाच वेळेस 2 रेल्वे धावू शकतील अशी रेल्वे लाईनची सुविधा असणार आहे। आतापर्यंत मिहानमध्ये पायाभूत प्रकल्पासाठी खूप खर्च झालेला आहे। तसेच या प्रकल्पात TCS, महिंद्रा सारख्या IT कंपनी, तर रामदेव बाबांची पतंजली, राफेलची रिलायन्स युनिट असे अनेक उद्योग आलेले आहे व यातून रोजगार निर्मिती होत आहे। यामध्ये IT कंपनीमधून सगळ्यात जास्त रोजगार निर्माण होत आहे। नितीन गडकरी व देवेंद्र फडणवीस यांनी या प्रोजेक्टसाठी खूप मेहनत घेतलेली दिसत आहे। गडकरींचा तर हा ड्रीम प्रोजेक्ट आहे। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण मिहान प्रोजेक्टबद्दल डिटेल्समध्ये बघितलेले आहे। पुढच्या व्हिडिओत आपण अजून या प्रोजेक्टबद्दल बोलूया की या प्रोजेक्टचे नेमके पुढे काय झाले, या प्रोजेक्टमध्ये काय काय अडचणी आल्या, आता याची स्थिती कशी आहे हे पुढील व्हिडिओ नक्की बघूया। तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल त्याला लाईक, कमेंट, शेअर नक्की करा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।